ज्या काही देशवासियांना देशातल्या परिस्थितीबद्दलची भूमिका मांडली, पेट्रोल डिझेल परदेशवारी सोनं खत खायचं तेल अशा विविध या सगळ्या वस्तूचा वापर आता करणं आपण कमी करा आणि त्यावरच्या उपाययोजना आणि देशातली आता पुढच्या काळात परिस्थिती कशी गंभीर होईल त्याबद्दलची भूमिका मांडलेली आहे. माझं पत्र असं आहे की मी प्रधानमंत्री महोदयांना सांगितलं की करायचं असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. आपणच विदेशवारी कमी केली पाहिजे. आज प्रधानमंत्री विदेशात चालले गेलेत. जवळपास 4 देशामध्ये ते त्यांचा प्रवास या निमित्तानं होत्या असं विदेश मंत्रालयाच्या वतीनं आज सांगण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कालच सोमनाथ मंदिरामध्ये गुजरातमध्ये त्यांनी हवाई शोबाजी त्या ठिकाणी केली. विमानाच्या पेट्रोलवर किती महाग आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग स्वतः सांगेल ब्रह्मज्ञान आणि आपणच कोरडं पाषाण अशी जी भूमिका आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. पण प्रधानमंत्री महोदयांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्याचं कारण असं आहे की आमचे नेते राहुल गांधीजींनी जेव्हा हे युद्ध खाडी देशामध्ये सुरू झालं त्यावेळेसच आपली भूमिका लोकसभेमध्ये मांडली, विविध सभांमध्ये मांडली की प्रधानमंत्री महोदयांनी या भूमिकेला आपण सामोर आलं पाहिजे आणि देशाच्या लोकांना ही स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. पण या सगळ्या कालावधीत एका महिलेला सत्तेतून हरवण्यासाठी म्हणजे विशेष करून पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जीला हरवण्यासाठी जी रणनीती चाणक्य जे भाजपचे आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आखली त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ गेलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. पण जो पाकिस्तान ज्या पाकिस्तानला काँग्रेसच्या सरकारने जागतिक पातळीवर हा आतंकवादी देश आहे आणि या देशापासून जगाने सावध राहिलं पाहिजे ही भूमिका मांडली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तान हा आतंकवादी देश जागतिक पातळीवर त्याला जाहीर करण्याचं काम झालेलं होतं. पण जो पाकिस्तान आज आमच्यावर छुपे हल्ले करून आमच्या देशातलं सैन्य आमच्या देशातल्या सीमा मोडून आमच्या देशाच्या सैन्याला शहीद करण्याचं काम करते त्या पाकिस्तानला आता जागतिक पातळीवर शांतीदूत म्हणून पुढे येण्याला संधी मिळालेली आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते आता देश चालवण्यामध्ये त्यांना आता त्यांचं सामर्थ्य राहिलेलं नाही. ते पूर्ण फेल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सल्ला भारताच्या जनतेला देण्यापेक्षा त्यांनी सत्तेतूनच दूर व्हावं ही भूमिका आता आमची आहे. आणि त्यामुळे जेव्हाचं नरेंद्र मोदीचं सरकार या देशात आलं तेव्हाचं प्रत्येक गोष्टीसाठी या देशाच्या जनतेला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, भाजपनी केलेलं आहे. आणि म्हणून हे आता सत्ता चालवण्याचे लायकीचे राहिले नाही ही भूमिका आमचे नेते राहुल गांधींनी मांडलेली आहे. त्याचं आम्ही सगळेजण समर्थन करतो आहे. त्यासोबतच मंत्र्यांनीही आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी कराव्याची देखील एक मागणी होत आहे कारण का कॉन्व्हॉयमध्ये बऱ्याच गाड्या असतात. आपल्याला लक्षात असेल की एका दिवसात 3 सभा प्रधानमंत्र्यांनी केल्या. आता त्यांच्या सिक्युरिटीचा इश्यू आहे त्याला आपल्याला बोलता येणार नाही. पण सिक्युरिटीच्या नावाने जे मोठे मोठे ताफे घेऊन मुख्यमंत्री असतील राज्यातले मंत्री असतील ज्या पद्धतीनं त्यांचे आमदार असतील ज्या पद्धतीनं सरकारी व्यवस्थेचा जनतेच्या पैशाची ज्या पद्धतीने उधळपट्टी करतात आहेत ते आता जवळपास त्यांनी सगळा देशच जिंकलेला आहे. सगळे राज्य त्यांनी आपल्या ताब्यात घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यांचे ज्या दिवशी पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर त्यांनी नकाशा जाहीर केला भाजपनी की आता आम्ही सगळा भारत आम्ही जिंकलेला अशा पद्धतीचं आपलीच पाठ आपल्या हाताने ठोपटत होते. पण आता
त्यांचे सगळ्या राज्यातले मंत्री, मुख्यमंत्री आणि स्वतः केंद्रातले मंत्री हे कसे वागतात याच्यावर देशाच्या जनतेचं लक्ष राहणार आहे. पण याच्यामध्ये मी एक कोट करेल की मधु दंडवते जेव्हा देशामध्ये ते मंत्री होते, मधु दंडवते, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी आपल्यापासून सुरुवात केलेली होती, आपल्या व्यवस्थेपासून सुरुवात केलेली होती. पंडित नेहरूजींनी याची सुरुवात केलेली होती आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहिलं लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा जेव्हा देशात अन्नधान्याचा तुटवडा होता त्यावेळेस आपल्यापासून उपास सुरू केला आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शक व्यवस्था या देशामध्ये निर्माण केलेली होती. ही बीजेपी करेल असा कोणाचाही विश्वास त्याच्यावर नाही. आता पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर 1967 साली इंदिरा गांधींनी नॅशनल डिसिप्लिन आहे असं सांगत सोनं खरेदी करू नका असं द हिंदूची बातमी सध्या व्हायरल होते. त्याचबरोबर चिदंबरम यांनी त्या काळात सांगितलं होतं की सोनं घेऊ नका, असं काँग्रेसला सध्या विरोध केला जातो. नाही, मला यांना प्रश्न विचारायचा आहे की यांनी काँग्रेसच्या चुका जनतेसमोर मांडून हे सत्तेमध्ये आले. आता यांना 13वं वर्ष लागलं. या 13 वर्षामध्ये आणि बहुमताचं सरकार तुमच्याजवळ मिळाल्यानंतरही तुम्ही या देशाची परिस्थिती ज्या पद्धतीने करून ठेवलेली आहे ते लपवण्यासाठी जुन्या गोष्टी काढायच्या आणि म्हणून मग आम्ही सगळे काँग्रेसच्याच विचारांनी चाललेलो आहोत हे त्यांनी सांगावं ना. त्यावेळेची परिस्थिती काय होती, त्यावेळेस आपला देश अन्नधान्याला पूर्ण नव्हता. त्याच इंदिरा गांधींनी या देशामध्ये हरित क्रांती आणली, श्वेत क्रांती आणली. आपण अमेरिकेतून मिलो खात होतो, तिथं डुकरं खात होतो, ते आपल्या देशात खात होतो आपण. आणि हे सगळं क्रांती घडवण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं आणि हा देश स्वयंपूर्ण उभा केला. हे सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत ना मग. पण आज आपला देश स्वयंपूर्ण उभा नाही आहे. आम्ही अमेरिकेच्या दबावाखाली काम करतोय, सरेंडर होऊन काम करतोय. हे कधीच या भारतानं कधी केलेलं नव्हतं, त्यावेळेच्या एकही प्रधानमंत्र्यांनी केलं नव्हतं. पण असा सरेंडर प्रधानमंत्री या देशाने पहिल्यांदा पाहिलेला आहे, ज्यांनी देश गहाण ठेवलेला आहे. या सगळ्या निर्णयावर शरद पवारांची एक पोस्ट आहे, दूरगामी परिणाम होतील अर्थव्यवस्थेवर. राज ठाकरेंनी पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही सगळे विरोधक आता एकत्र येणार या सगळ्या मुद्द्यावर? बिलकुल आहे, देशाचा प्रश्न आहे. ते जेव्हा देशासाठी सांगतात नरेंद्र मोदीजी, आमची भूमिका आहे की तुमच्या सरकारमध्ये तुम्ही या देशाला गहाण ठेवलेलं आहे, अमेरिकेला गहाण ठेवलेलं आहे, तुम्ही सरेंडर झालेला आहात आणि त्याच्यामुळे हा देश यांच्या भरोशावर सोडला जाऊ शकत नाही. म्हणून आमचे नेते राहुल गांधींनी भूमिका मांडली, मी काल स्वतः पत्र लिहिलं, राज ठाकरे पत्र लिहिलेलं आहे, शरद पवारांनी त्याच्यावर टीका केलेली आहे. याचा अर्थच देश आता धोक्यात आलेला आहे आणि भाजपच्या या कारकिर्दीमध्ये आणि नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये भारतच आता असुरक्षित झालेला आहे. भारताच्या जनतेला आता अन्नधान्यापासून 2 टाईमच्या खाण्यापासून सुद्धा आता पुढचा काळ दूर राहावं लागेल काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शरद पवारांनी असं देखील म्हटलं आहे की सर्वपक्षीय नेत्यांची आधी बैठक बोलावली पाहिजे होती, अजूनही वेळ गेली नाहीये. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोला आणि यावर आपण बसून तोडगा काढला पाहिजे सगळ्यांनी एकत्र. ही प्रथा परंपरा आपल्या देशामध्ये सातत्यानं राहिलेली आहे आणि आमचे नेते राहुल गांधींनी हा प्रयत्न अनेकदा केलेला आहे, पण स्वतःच प्रधानमंत्री त्या सभेला येत नाही. त्याच्यामुळे शरद पवारांची जी काही भूमिका आहे ती आतापर्यंत देशामध्ये काँग्रेसच्या काळात चाललेली होती. विरोधी पक्षाला मागायची गरज नव्हती, ही मागणी करायची गरज नव्हती. विरोधी पक्षालाही बोलवून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार विमर्श करून आपल्याला अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळातलाही काळ माहीत असेल की ज्यावेळेस या देशामध्ये इंदिराजीचं सरकार असेल या राजीवजीचं सरकार असेल, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सोबत बोलवून वेळ आलं तर विदेशात जायचं असेल तर त्यांच्या नेतृत्वात विदेशात जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली होती. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री ही जेव्हा सभा बोलवली जाते तिथं प्रधानमंत्रीच राहत नाही. त्यामुळे हे पवार साहेबांचा सल्ला बरोबर आहे, पण नरेंद्र मोदी त्यांचा सल्ला ऐकतील की नाही ऐकत हे कळायला कारण नाही. खराब प्रकरणात 4 मंत्री आहेत, मंत्र्यांची नावं तुम्ही जाहीर करणार, माध्यमांवर नावं जाहीर करा असं भाजपचे नेते आव्हान देत आहेत तुम्हाला. मला तर बावनकुळेवर कधी कधी क्यू येत आहे. आता क्यू याच्यासाठी येतं
की त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा महिलांशी संबंधित हा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि महिलांशी जुळलेला संबंध या प्रकरणाशी सगळा संबंध जुळलेला असल्यामुळे या प्रकरणामध्ये जाहीरपणे मला करता येईल वाच्यता, माझं पूर्ण रिपोर्ट आहे आणि पुराव्यासहित आहे. म्हणून मुख्यमंत्र्याला मागच्या काळातही मी काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी माहिती माझ्याजवळ होती, मी सांगितलं मीडियाला. एका अधिकाऱ्याची माहिती दिलेली आहे, पण त्या अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही. माझे मुख्यमंत्र्यांना माझी भेट झाली तर मी या चारही मंत्र्यांचा सगळा पुरावा त्यांना देणार आहे. पण मला मुख्यमंत्र्यालाही तुमच्या माध्यमातून विचारायचं आहे की आपण SIT जी नेमलेली आहे ती SITची एक मर्यादा आपण ठरवलेली आहे. ज्या महिलांचं शोषण झालेलं आहे त्यांना बोलावून त्यांच्याकडून सगळी माहिती गोळा केलेली जाते आहे, खराताकडून त्याची कबुली केली जाते आहे, तिथपर्यंतच या SITला आपण मर्यादित ठेवलेलं आहे. आता आपण ED लावलेली आहे असं आपण सांगताय. मग आमच्या राज्यामध्ये EOW होता. आमच्या राज्यातल्या पोलिसांवरच आता राज्याच्या मुख्यमंत्र्याचा भरोसा नाही आहे का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हा आर्थिक व्यवहाराचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला आहे. या घटनेमध्ये अनेक घटना याच्यात मला सांगता येतील. मग EDला देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का? आणि म्हणून या प्रकरणाला ज्या पद्धतीनं लांबवण्याचं काम केलं जाते आहे, यामध्ये असलेले दोषी मंत्री असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांना का बाजूला सारलेलं आहे, का यांना पाठीशी घातलेलं आहे, हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्रीच हे प्रकरण दाबतात आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये सांगितलं की महिलांशी संबंधित आहे, याची वाच्यता बाहेर होणं चुकीचं ठरेल. मी सुरुवातीला सांगितलं की हे प्रकरण विधानसभेत सांगितलं की हे महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या ही घटना खऱ्यात प्रकरण आहे. त्याच्यानंतर अनेक घटना झाल्या. महाराष्ट्रात भोंदूबाबाचं हा जो सुळसुळाट आहे धर्माच्या नावाने, तो सुळसुळाट थांबायला कुठे कारण नाही आहे, तो वाढतच चाललेला आहे. पण खऱ्यात प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना कठोर कारवाई झाल्याशिवाय हे महाराष्ट्राला लागलेली कीड ही थांबणार नाही. आणि मुख्यमंत्री याच्यामध्ये वेळकाढूपणा करतात आहेत, हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि या वस्तुस्थितीच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्र्याला मी 4 मंत्र्यांचं नाव, हे मंत्री आता बावनकुळेचं कसं आहे, माझी टीम तिथं काम करते आहे. बावनकुळे साहेब, तुमचं नाव आलं तर मग तुमच्या यादीमध्ये आता नाही आहे सध्या तुमचं नाव, पण मला आता माहिती घेणं चालू आहे. त्यामुळे माझा मुद्दा आहे की या सेन्सिटिव्ह विषयावर तुम्ही ज्या पद्धतीनं वाच्यता करताय, आम्ही राजकीय बोलत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या आबरूचं हे आम्हाला संरक्षण करायचं आहे. आमचं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कोणाच्या बापाचा नाही आहे. आणि या विचाराला अगर आपण काळीमा लावण्याचा प्रयत्न करत असाल, या खऱ्या प्रकरणामध्ये काळी जादू, अंधश्रद्धा या पद्धतीच्या अनेक घटना झालेल्या आहेत. तुमचे मंत्री कुठे कुठे लटकलेले आहेत, कुठल्या केसमध्ये लटकलेले आहेत, याची मला सगळी माहिती आहे. मी जाहीर वाच्यता करायला मला काही अडचण नाही, मला अडचण नाही जाहीर वाच्यता करणं. पण मी महाराष्ट्राच्या अब्रूचं मला काळजी आहे. आणि म्हणून मी आपल्याला मागच्या काळात आपण पाहिलं असेल की नाशिकमध्ये जी घटना घडलेली होती SSK हॉटेलवाली, या SSK हॉटेलचा जो कुटे होता, हा कुटेचं संबंध खरा सोबत होतं. माझ्याजवळ त्यावेळी सांगते, अजूनही माझं पेन ड्राईव्ह आहे, हे सगळं लिंक आहे. त्याच काळात अगर मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असतं तर हे खरात प्रकरण त्याच वेळेस उघडकीस आलं असतं आणि महिलांना वाचवता आलं असतं, त्यांच्या शोषणापासून वाचवता आलं असतं. सरकार याला पूर्ण जबाबदार आहे, हे माझं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने यांना अनेक ठिकाणी 2018 मध्ये राज्य सरकारने डेप्युटेशनचा एक GR काढलेला होता. आता एक विभागाचं नाव सांगतो मी, SRA हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे 18 अधिकारी डेप्युटेशनवर आहे. महानगरपालिका एक तर
त्या ठिकाणी एकतर रेग्युलरच झाला. आता हा रेग्युलर झालेला जो माणूस आहे तिथं, तो जो आहे त्याचं नाव मिटकरी नाव आहे. त्या मिटकरी जो आहे हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे. मिनिमम 5 वर्ष डेप्युटेशनवर ठेवण्यात येईल अशा पद्धतीचा जी.आर. याच फडणवीस सरकारने 2018 मध्ये काढलेला आहे. आपल्या जी.आरचं आपणच पालन करत नाही. राज्य मुंबई लुटली जात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार आणि ही व्यवस्था या सगळ्यांच्याच गोष्टीचा, या सगळ्याचा पाडा आमच्याजवळ आहे. मुख्यमंत्र्याला मी पत्राच्या द्वारे कळवतोय, पण नसेल ऐकलं तर मग विधानसभेचं अधिवेशन जेव्हा जून महिन्यात येईल तर हे सगळे प्रकरण आम्ही सभागृहात मांडू आणि समोर त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. सरकारने पळ काढला नाही पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे. याला सोडून नाशिकमध्ये आता 35 कोटीचं एक बनावट टेंडर बघायला मिळालं. हा भ्रष्टाचारी समोर येतो कुंभमेळ्याचं. कुंभमेळा तर मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्याचाही माझ्याजवळ खूप सारा हे आलेला आहे. एक टेंडर 4-4 लोकांना त्याच्याकडून पैसे घेतले जातात. एका टेंडरचे सरकारची माणसं करतात आणि 4-4 माणसाकडून मग एकाला टेंडर दिलं जातं. बाकीला सांगते की पुढचे टेंडर निघणार आहेत, मग पुढच्या टेंडरमध्ये तुम्हाला पैसे पहिले घेतले जातात. म्हणजे पुण्याचं काम होत असेल कुंभमेळ्यामध्ये, पण त्या कुंभमेळ्याला भ्रष्टाचाराचा जो कलंक आहे तो त्या ठिकाणी त्या मातीमध्ये रुजते आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळ्याच्या निमित्तानं सरकार राज्याची तिजोरी लुटणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बघा, प्रफुल्ल पटेल मीच अजित पवारांबरोबर वेगळं होऊन पार्टी केली आणि दिल्लीमध्ये त्यांनी मोर्चा सांभाळला. माझ्या जिल्ह्याचे आहेत ते, त्यामुळे मी आता आमचं राजकीय नेतृत्व कसं आहे सगळ्या राज्याला आणि देशाला माहिती आहे. पण मला असं वाटतं की त्यांना कार्यकर्त्यातून बाहेर काढणं, त्यांचा अपमान करणं. आजही मी ऐकतोय की ते आसामच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीत गेले, ते यांच्याबरोबर नाही वेगळे गेलेत. हा अपमान आहे त्यांचा. प्रफुल्ल पटेलचा असा अपमान होऊ नये असं मला त्यांची काळजी आहे. परंतु सातत्यानं अशा पद्धतीची अपमानास्पद वागणूक जी आहे ती त्यांना कुठेतरी त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडनं मिळते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केलेलं होतं, कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यावरतून देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते त्यांच्याच पक्षातल्या काही युवा नेत्यांनी त्यांच्यावरती केलेले होते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कुठेतरी बेबनावपणा या सगळ्या पक्षातल्या नेत्यांमध्ये आहे. अर्थात त्याचं कॉर्डिनेशन नाही, अशी देखील बातम्या समोर आलेल्या होत्या पाहायला. मला त्यांच्या पक्षामध्ये काय कामकाजात चाललं, पण जे प्रफुल्लभाईबद्दलचं मी ऐकतो, प्रफुल्ल पटेलांच्याबद्दलचं, ते मला त्याचं दुःख होते आहे आणि म्हणून त्या वेदना मी या ठिकाणी मांडलेल्या आहे. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांच्या पक्षाचा हा विषय आहे. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या बाबत अजून महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही, बारामतीमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही, ती वस्तुस्थिती पुढे येत नाही आणि त्याला वेगळे वेगळे कारणं दाखवून हा अपघातच आहे असं अयशस्वीपणे दाखवण्याचा एक प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं चाललेला आहे. कधी ते दिल्लीकडे बोट दाखवतात, कधी ते दिल्लीवाले महाराष्ट्राकडे बोट दाखवतात. आणि या घटना ही दुर्घटना होती की ही ठरवली, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी अजित पवारांचा विमान दुर्घटनेमध्ये जाणून बुजून तो त्या पद्धतीचा मृत्यू करवण्याचा प्रयत्न झाला का, अशा अनेक प्रश्न अजूनही महाराष्ट्रामध्ये अनुत्तरित आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीची ही हालत असेल तर त्यांचा अजूनही त्या घटनेची माहिती पुढे येत नसेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांची काय हालत असतील याचा अंदाज त्याच्यातून बांधला जाणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत. महाराष्ट्र ड्रग्समध्ये सामोरं जाणारं राज्य ठरलेलं आहे. आता जे काही पुणे जिल्ह्यामध्ये घटना ज्या झाल्यात
त्या लहानशा चिमुरडी मुलीवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्यात आला, तिला तिला मारलं, म्हणजे तिला ठेचून मारलं, त्या गुन्हेगाराचा पत्ता सुद्धा आतापर्यंत सरकार लावू शकला नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की अशा किती घटना रोज महाराष्ट्रात होत आहेत. प्रत्येक 53 मिनिटात महाराष्ट्रामध्ये लहान मुलीवर आणि मुलींवर अत्याचार होणारं हे राज्य आहे. प्रत्येक 53 मिनिटाला या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होते आहे, मुलींवर अत्याचार होते आहे. असं हे महाराष्ट्र, आमच्या सावित्रीबाई फुलांचा महाराष्ट्र आज महिलांचा अत्याचाराचा महाराष्ट्र झालेला आहे. हे म्हटलं तर हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली. ना एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना सांगतात की पेट्रोल वाचवा, डिझेल वाचवा, बाहेर परदेशात फिरायला जाऊ नका. परंतु दुसरीकडे आज सकाळपासूनच भाजपचे मुंबईतले नेते मंडळी जे आहेत ते नालेसफाईचा पाहणी दौरा काढतात आहेत आणि त्या पाहणी दौऱ्यामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम सामील झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जवळपास 25 गाड्यांचा ताफा तो नालेसफाईच्या या पाहणी दौऱ्याला फिरताना पाहायला मिळते. आज आपण पाहिलं असेल की मुंबईत अमित साटमचं काम गाड्यांच्या ताफ्यासोबत चाललेलं आहे. राज्यातले अनेक मंत्री स्पेशल विमान घेऊन आज गुवाहाटीला गेलेले आहेत. म्हणजे मी मगाशी म्हणालो होतो दुसऱ्याला सांगे ब्रह्मदान आणि आपणच इकडे सगळे करायचं, अशा पद्धतीची परिस्थिती या भाजपची आहे. त्यामुळे जनतेला आपल्याला लक्षात असेल की लालबहादूर शास्त्र्यांनी ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस केंद्राच्या तिजोरीत पैसे नव्हते, स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली सोनं देण्याचं. तर देशातल्या अनेक महिलांनी, लोकांनी त्यावेळेस सरकारला सोनं देऊन आपला देश वाचवण्यासाठी काम सुरू केलं होतं. पण आता यांच्यावर भरोसा कोण ठेवणार? हे स्वतःच ऐशोआरामात राहणार आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचं, ही जी भाजपची प्रवृत्ती आहे ती याच्यातून स्पष्ट होते. नाना, हिंदी में जानना चाहेंगे, कल आपने प्रधानमंत्री को पत्र लिखा था और कहा है कि उनके जो फॉरेन टूर्स है उसको आपने रेखांकित किया. आज हम देख रहे हैं कि देश भर से ऑपोजिशन उनको इसी बात के ऊपर काउंटर करा. आप क्या कहना चाहिए? देखो, अभी अपने प्रधानमंत्री के बारे में जिस तरह से हमारे नेता राहुल गांधी जी ने भूमिका रखी है उसका हम पहले समर्थन करेंगे, क्योंकि नरेंद्र मोदी जी ये हिंदुस्तान के प्रधानमंत्री रहने के लायक ही नहीं रहे. यह स्थिति उनके बोलने के बाद सामने आ गई. बार बार हमारे नेता राहुल गांधी जी ने पार्लियामेंट में भी कहा कि जो लड़ाई शुरू हो गई है फरवरी महीने में, उसके परिणाम अपने देश को भुगतने पड़ेंगे, उसके ऊपर चर्चा होना चाहिए. लेकिन प्रधानमंत्री चर्चा करने को तैयार नहीं. प्रधानमंत्री को एक तरफ महिलाओं के बारे में बात करते, एक तरफ ममता बनर्जी जो महिला पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री थी, उसको सत्ता से बाहर करने की एक मानसिकता थी. उसके आधार पर उन्हें पूरा समय ये चुनाव प्रक्रिया में गया उनका. और ये सब समय में जो पाकिस्तान को कांग्रेस की राज में दुनिया भर में हमने उसको आतंकवादी देश करके डिक्लेयर करवाया, वो देश आज शांति दूत बन के घूम रहा है. ये हमारे देश की हार है. और आज प्रधानमंत्री हमें सलाह दे रहे. 2 दिन पहले उन्हें हैदराबाद में सलाह दी कि देश की जनता ने खाने का तेल कम खाना चाहिए, पेट्रोल डीजल कम खर्चा करना चाहिए, फर्टिलाइजर कम खर्चा करना चाहिए, सोना नहीं लेना चाहिए एक साल. तो मुझे लगता है कि प्रधानमंत्री दिमाग से खाली हो गए कि क्या हो गए उनका, मुझे पता नहीं, जांच करना पड़ेगा. लेकिन मुझे लगता है कि जिस तरह से प्रधानमंत्री ऐसा वक्तव्य करे कि चुनाव तक क्यों नहीं किया, क्यों नहीं बात की? क्या देश, जिस दिन युद्ध शुरू हो गया खाड़ी देश में, तब हमारे देश पे डीजल, पेट्रोल और गैस की जो कमी शुरू हो गई, तो कमी शुरू होने के बाद प्रधानमंत्री तब तक क्यों नहीं बोले? लेकिन अब सलाह देने के लिए निकले, सलाह दिए और खुद ही विदेश चले गए. तो इनके ऊपर भरोसा कौन रखेगा? और इसलिए हमने खत लिखा उनको कि आपसे शुरुआत करिए और लेकिन आप ही विदेश में जा रहे हो. तो इसलिए राहुल जी ने जो बात कही है कि ये सत्ता चलाने के लायक रहे नहीं है, इन्हें सत्ता छोड़ना चाहिए, ये भूमिका हमारी है. नाना, जिस प्रकार से प्रधानमंत्री ने 24 घंटे में 2 बार लोगों से गुजारिश की है, उसके बाद उनके ही महायुति की बात करें महाराष्ट्र सरकार में, उनके ही मंत्री, उनके ही लोग अब गाड़ी लेके पश्चिम बंगाल या कई दौरा कर रहे हैं. क्या उनके ही लोग प्रधानमंत्री को सीरियस नहीं ले रहे?
उनको पता है प्रधानमंत्री जी जो बोलते हैं लोगों के लिए बोलते हैं। सत्ता में और बीजेपी में जो वॉशिंग मशीन में धोए हुए लोग हैं उनके लिए ये लागू नहीं होता, और इसलिए वो लोग मौज मस्ती करते हैं और जनता का पैसा उड़ा रहे हैं। और जनता नहीं सब अपने आप को देश को, क्योंकि देश प्रेम तो जनता को है, इनको नहीं है, यही उससे सिद्ध होता है। मीरा रोड की बात करते हैं ना, मीरा रोड में छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को हटाने को लेकर शिवसेना बीजेपी आमने सामने हुई है। वहाँ की महानगर पालिका ने शिवाजी महाराज के पुतले को ये बोल के हटाया कि वहाँ पे साफ सफाई की जरूरत है, लेकिन शिवसेना प्रताप सरनाईक कह रहे हैं कि वहाँ पे मॉल बनाने की इनकी रणनीति है। तो कहीं ना कहीं शिवाजी महाराज का अपमान किया जा रहा है। देखो, मीरा भाईंदर में मैंने विधानसभा में कई बार ये विषय को उठाया है। मीरा भाईंदर में बीजेपी के वहाँ के एमएलए, उसका पुरावा मुख्यमंत्री ने मुझसे मांगा था, मैंने पूरा इतना बड़ा बंच बना के उनके ऑफिस में दे दिया है। अब पुरावा देने के बाद भी वो एमएलए पे कार्रवाई नहीं हो रही है। उसके ऊपर एफआईआर होना चाहिए, उसने बहुत सरकार का पैसा डुबाया है, उसके बारे में पैसा वसूल करना चाहिए, बहुत सारी चीजें हैं उसमें, पूरा रिकॉर्ड पे है। पुलिस को कैसा वो धमका रहा है वो भी अपने रिकॉर्ड पे मैंने मीडिया में भी देखा है। तो इस तरह से वहाँ पर बीजेपी मीरा भाईंदर को अपनी खुद की प्रॉपर्टी जो समझ रही है वो हमेशा सामने आई है। रही बीजेपी और शिवसेना, इनमें तो झगड़ा खुला है। राज्य के विधिमंडल के अधिवेशन में मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इनकी लड़ाई हो गई विधानसभा के अंदर, सांगली के प्रकरण में आप सबने देखा है। तो मुझे लगता है कि ये तो छुपा नहीं है, इनका आपस में तो ये लड़ाई अलग चल रही है, लेकिन मीरा भाईंदर तो बीजेपी अपनी खुद की जमींदारी समझकर उस मीरा भाईंदर का यूज कर रही है और वहाँ की जनता को परेशान कर रही है, यही सामने आता है। अजीत पवार के एनसीपी की बात करते हैं, जहाँ पर प्रफुल्ल पटेल की बात करें या सुनील तटकरे की बात करें, उनको जब अजीत पवार थे तो उनको नेशनल वर्किंग प्रेसिडेंट का पद दिया गया था। अब हाल ही में इलेक्शन कमीशन को पत्र दिया गया जिसमें उनका जिक्र सिर्फ एनसीपी लीडर करके जिक्र किया। कहीं ना कहीं इनका अपमान किया जा रहा है। सुनीता पवार के हिसाब से वो एक क्लेरिकल मिस्टेक है, उन्होंने कहा कि ये गलती से हो गया। नहीं, बार बार प्रफुल्ल भाई का अपमान जो हो रहा है वो मेरे जिले के हैं और उनका इस तरह का अपमान होना हमें अच्छा नहीं लगता, क्योंकि अजीत दादा पवार जब शरद पवार पार्टी से अलग हुए तो उनके साथ जिस तरह से खड़े थे प्रफुल्ल भाई पटेल, वो जिस तरह से उनका अपमान हो रहा है ये अच्छी बात नहीं है। शरद पवार ने सर, हाल ही पश्चिम में बंगाल में आईएएस ऑफिसर मनोज अग्रवाल जो है वहाँ के चीफ इलेक्टोरल ऑफिसर, उनका जो है चीफ सेक्रेटरी के पद पे नियुक्ति की गई है शुभेंदु अधिकारी के, क्या कहना चाहते हैं? ऐसा है, जो मनोज अग्रवाल जो थे वो कैसे अधिकारी है सबको पता है, और ममता बनर्जी ने उनके ऊपर एक्शन भी ली थी, लेकिन अब वो वॉशिंग मशीन में उनको धोया गया, जैसे शुभेंदु अधिकारी को धोया गया था। वही नरेंद्र मोदी जी कहते थे कि ये शुभेंदु अधिकारी जो है वो पैसे इधर से लेता है इधर से लेता है, ऐसा जेब में डालता है, ऐसे करप्टेड आदमी है। वही शुभेंदु अधिकारी के बारे में खुद नरेंद्र मोदी जी ने पश्चिम बंगाल में भाषण में कहा था। उसको वॉशिंग मशीन में डाला, उसको राज्य का मुख्यमंत्री बनाया। वैसे ही मनोज अग्रवाल को ही है, उसको भी वॉशिंग मशीन में डाला, उसको भी बनाया। तो जो इनके वॉशिंग मशीन में जाएगा वो अच्छा हो जाएगा, ये इस तरह की भावना है। तो भ्रष्टाचारी व्यवस्था को जमा कर नरेंद्र मोदी जी के प्रधानमंत्री काल में पूरे के पूरे तरह ये देश को ही लूटने का काम उन लोगों ने किया है। प्रकार से हालात की बात करें, महाराष्ट्र नाना सर के नाम जो है वो वेरिफिकेशन ड्राइव के तहत जो है लाडली बहन योजना में से निकाले हैं, 69 लाख और लाडली बहनों को निकाला है। क्या ये लोग लाडली बहना को फंसाएंगे, उनको झूठ बोलेंगे। मैंने शुरुआत में भी कहा था और वही बात अब सामने आ रही है। कुछ न कुछ कर उस लाडली बहनों का नाम कम कर दिया। पहले इन्हें डिक्लेयर कर दिया था कि जो भी लाडली बहना एप्लीकेशन करेगी सबको हम 1500 रुपया महीने का देंगे। अब महिलाओं ने उस तरह की अर्जी की, अब फिर बाद में बोला कि तुमने अलग योजना से पैसे ले रहे हो तो आपको नहीं मिलेगा। पहले क्यों नहीं कहा? वोट लेने के लिए लाडली बहना को फंसाया है। ये लाडली बहनाओं के ये बेईमान भाई लोग हैं जो आज सत्ता में बैठे हैं। एक तरफ लाडली बहना को 1500 रुपये दिया, कम बहनाओं के पास पैसे चालू रखा,
और इधर महंगाई बढ़ाने का काम किया और अपने बहनों को लूटने का काम ये लोगों ने किया है। अब बहना इनको अभी ये बेईमान भाइयों को सबक सिखाई। नाना जी, एक और सवाल जानना चाहिए, जिस प्रकार से देश में हालात है, प्रधानमंत्री 2 बार लोगों से मिले, वहीं शरद पवार ने ट्वीट पोस्ट किया, उन्होंने कहा कि कहीं ना कहीं सरकार को सभी पार्टी की मीटिंग बुलाना चाहिए और उस पर फैसला करना चाहिए। शरद पवार के निर्णय पे कैसे? ये बराबर है, यही प्रोसीजर है। जब देश को कोई संकट आता है तो राजनीति बाजू में रखकर सर्वदलीय मीटिंग बुलाना चाहिए, ये प्रधानमंत्री का काम है। आपको याद होगा कि जब कश्मीर में जब घटना हुई थी, जब हमारी पहलगाम में घटना हुई थी, उस पहलगाम की घटना में जिस तरह से आतंकवादियों ने हमारे 26 लोगों को यहाँ पे उन लोगों को मारा था, उसके बाद हमारे नेता राहुल गांधी जी ने कहा था कि अब ये समय है कि पाकिस्तान को उनकी जगह दिखाने के लिए, और हम प्रधानमंत्री के साथ हैं, हम देश की सरकार के साथ हैं, ये आर पार की लड़ाई हो। लेकिन सब करने के बाद भी ऑपरेशन सिंदूर के नाम से वो चलाया गया। इसको क्या सबक सिखाया क्या नहीं वो पता नहीं अभी तक देशवासियों को। देश के विदेश मंत्री बताते कि हमने शुरुआत में ही कह दिया था, पाकिस्तान को बता दिया था कि हम कहाँ पे फायरिंग करने वाले, तो वहाँ से लोग हटा लो। इस तरह से विदेश मंत्री का स्टेटमेंट आया। तो हमारी भूमिका हमेशा रही कि जब देश संकट में आता है तब सभी दलों के लोगों ने साथ में आपसी ये राजनीतिक मतभेद भूलकर देश के लिए एक साथ आना चाहिए। ये भूमिका हमेशा कांग्रेस ने किया है। उसी बात को शरद पवार जी ने दोहराया है, लेकिन देश के प्रधानमंत्री ये नहीं करेंगे, और कर भी लिए तो प्रधानमंत्री उस मीटिंग में नहीं रहेंगे। आज तक के जो भी उनकी मीटिंगें हुई वो प्रधानमंत्री कभी नहीं रहे। तो प्रधानमंत्री को अपोजिशन के लोगों की जरूरत नहीं है, वो अपने आप के राजा हैं, तो उसके लिए अब क्या करें। नाना, केरला के मुख्यमंत्री को लेकर बीजेपी लगातार सवाल उठा रही है कि मई 4 को रिजल्ट्स आए थे स्टेट्स के, बीजेपी के सारे स्टेट्स के मुख्यमंत्री बन गए। केरला में अभी तक कांग्रेस जीती है, तो मुख्यमंत्री का नाम सर बताया जा क्यों रहा है, केरला में नहीं आगे ला पा रहे? कंफ्यूज आपस में लड़ाई कर रही है। मैं जो बीजेपी वालों को पूछना चाहता हूँ कि महाराष्ट्र में उनकी बहुमत की सरकार आई थी, तो फडणवीस को और एकनाथ शिंदे को कितने दिन के बाद बनाए थे? 1 महीना लगा था, भूल गए अभी के अभी। हम तो 4 दिन ही हुए, 4 दिन में ये लोग इतना बेचैन हो गए। वो 1 महीना सरकार नहीं बना सके थे। अरे भाई क्यों? अभी क्या मैं पुराना नहीं बता रहा हूँ, 14 साल का पहले का, अभी महाराष्ट्र की कहानी बता रहा हूँ। तो अपनी पहले धो लो, फिर दूसरे को बताओ कहानी। तो इतना ही जल्दीबाजी ना करें, जल्दी होगा और अच्छा होगा। सर, टीवीके ने तमिलनाडु में टीवीके ने ये गवर्नर है उनसे नाराज चल रहे हैं, क्योंकि वहाँ पर जो है स्वेरिंग सेरेमनी के दौरान विजय जी की वहाँ पर जो है ये वंदे मातरम पहले चलाया गया, उसके बाद जो है तमिलनाडु का एंथम चलाया गया। उसको लेकर टीवीके क्या वंदे मातरम का अपमान किया जा रहा है सर तमिलनाडु में, ये सवाल है। देखो, राज्यपाल महोदय जी ने जिस तरह से वहाँ पर विजय जी के विजय के बाद बहुमत की सरकार को, जो भी जिसका बहुमत है उसको बुलाना चाहिए, लेकिन जो वहाँ पे हुआ है कि भाई तुम्हारे पूरे बहुमत है कि नहीं वो पहले लेके आओ तब मैं बुलाऊंगा, ये कहाँ पे होता है? तो राज्यपाल महोदय को अगर इस बात का तकलीफ है तो भाई आपने आपकी प्रोसीजर क्यों गलत की? सर सवाल ये नहीं, सवाल ये है कि जब प्रोसीजर हो रहा था, जब शपथ विधि हो रही थी, शपथ विधि के बाद वंदे मातरम पहले कराएगा। उनका कहना है वहाँ के सरकार का कि पहले वहाँ के जो राज्य का गाना है वो पहले बजाना चाहिए, वंदे मातरम की बजाय। सवाल ये है सर, तमिलनाडु पहले बजाना चाहिए और बाद में वंदे मातरम, ऐसा टीवीके का कहना है। देखो, वो स्टेट में वहाँ की क्या प्रोसीजर है क्या हमें पता नहीं है, लेकिन मैं उसके ऊपर आज प्रतिक्रिया नहीं। लेकिन वहाँ के राज्यपाल ने जो सरकार को जिस तरह से बनाने के समय में जो राजनीति की है वो सबसे लोकतंत्र में सबसे बुरी घटना है, ये मैं कहूँगा। यहाँ पर वंदे मातरम, महाराष्ट्र में पहले वंदे मातरम अपन करते हैं और बाद में हम लोग हमारे राज्य का जो गीत है वो हम लोग गाते हैं। तो मुझे लगता है कि वहाँ क्या प्रोसीजर है उसका मुझे पता नहीं। नाना एक आखिरी सवाल लीजिए, उदयनिधि स्टालिन जो है उनका एक बयान सामने आया कि सनातन जो धर्म है
वो लोगों को तोड़ने और बांटने का काम करा, ऐसे धर्म को खत्म कर देना चाहिए। क्या आप उनके बयान से सहमत है जिस प्रकार से उन्होंने बयान दिए? नहीं, वो स्टालिन क्या बोलते हैं मुझे पता नहीं, लेकिन मुझे ये कहना है कि सनातन धर्म जो है वो सनातन धर्म सिर्फ हिंदू की शिक्षा नहीं है, वो बौद्ध की शिक्षा भी है, वो सिख की भी शिक्षा है। जितने भी धर्म है उसमें सनातन धर्म का वंश है, और सनातन धर्म इंसानियत को महत्व देता है, और सनातन धर्म किसी को गुस्सा नहीं करता। लेकिन अभी सनातन से हिंदू धर्म अलग हो गया। अब कई बार सवाल होता है कि भगवान श्री राम जी भगवा था उनके साथ, तो जो रावण भी था वो भी भगवा वस्त्रधारी थे, रावण तो ब्राह्मण थे और भगवान श्री राम क्षत्रिय थे। अब लेकिन रावण की गुस्सा होता है, ब्राह्मण की गुस्सा करते हैं ब्राह्मण लोग ही। तो मुझे लगता है कि ये जो है धन के आधार पर जिस तरह से खेला पूरे देश में करने का काम जो बीजेपी कर रही है, ये बहुत हो गई। अभी उसको रोकना चाहिए। इससे बार बार धर्म के नाम से, हमारे देवताओं के नाम से, क्योंकि मैं भी हिंदू धर्म का हूँ, हमारे देवता के नाम से, भगवान श्री राम जी के नाम से जिस तरह से उनको राजनीति में लाने का काम जो बीजेपी बार बार कर रही है, इसे इनको कोई ये दिया गया नहीं भगवान श्री राम जी ने कि मेरे नाम का यूज करो। तो मुझे लगता है कि ये सब रोक देना चाहिए, आस्था की जगह रहना चाहिए, और लोकतंत्र के हिसाब से रहना चाहिए। ये भूमिका हमारी है। सर, बीजेपी नेता किरीट सोमैया ने एक ट्वीट किया है, 13 साल की हिंदू लड़की, उसका जो है कल विक्रोली पार्क साइड में ये जो है उसके साथ यौन शोषण किया गया, और करने वाला आरोपी जो है वो मुस्लिम है। और इस तरह की पहले भी घटना घाटकोपर में हो चुकी है 6 और 5 साल की बच्चियों के साथ। मेरा बीजेपी वालों से एक सवाल है, जो भी घटनाएं महाराष्ट्र में हो रही है, मैं देश की बात नहीं करूंगा, हमारा देश तो अब सब एक नंबर पे है इस घटनाओं के कारण। तो जो घटनाएं होती है, जो गुनहगार होता है उसका धर्म नहीं होता, गुनहगार होता है। जो भी घटना हुई तो ज़्यादा हिंदू की हुई है, तो हिंदू ने हिंदू का अत्याचार किया, ये थोड़ी कहेंगे। गुनहगार को सजा होना चाहिए, वो कोई भी धर्म का हो, और गुनहगार को धर्म के आधार पर नहीं तोलना चाहिए। ये जो इस तरह की वक्तव्य करने वाले जो लोग हैं, उन्हें अब ये सब बयानबाजी रोककर अपने आप को, इस गुनहगार व्यवस्था को कैसे खत्म करना चाहिए, क्योंकि सरकार उनकी है, सरकार कोई दूसरे की तो है ही नहीं, उनकी सरकार है। तो गुनहगार जो होता है, गुनहगार को सजा होना चाहिए, भूमिका हमारी है। थैंक यू। चलो हमारे साथ